नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या तुम्हाला सांगतो सिस्टरचा बर्थडे. तर विषय असा झालाय की तुम्ही दिवसभर केक केक किती कापले दिवसभर तुम्ही? कसं असतं माहितीये का सगळ्यांना तुम्हाला केक दाखवतो आता आपला केक कस काय आहे मित्रांनो. तुम्हाला केक दाखवणार आहे मी. केक कसला आणलाय ते आता सांगतो, समधी मजा सांगतो. आपला केक दाखवतो पहिला. विषय झालाय काय माहितीये का, केक जसा घेतला मॅडम तसं का हे पुरीन सोडला नाही. एवढा त्रास दिलाय ना केक साठी. जसा फ्रीज मध्ये ठेवला होय, जसा फ्रीज मध्ये केक ठेवला तशी पोरगी नाही फ्रीज नाही वरच्या घरी तिथनं केक कुठनं घेतलाय तिने. ठीक आहे, आता बघा हा केक कापायचा आहे. ह्यात पण बोट घातली. तर केक असा कधी तुम्ही बघितलाय मित्रांनो असा केक? तर एवढा त्रास दिलाय बारकीने. केक घेतल्यापासून राणे सोडा नाहीच केक रडायची. घरात आणली तिला तोंड हात पाय धुवायला नेली बाथरूम, तिथं पण म्हणाय केकच पाहिजेत. फ्रीज मध्ये ठेवला केक, फ्रीज मध्ये 4 वेळा जाऊन बघायची उघडायची. आणि परत मी थोडं दुकानला गेलो तेवढंच त्या सापटीत गेली दिवाणच्या कपाटाच्या, आणि तिथं जाऊन बोट घालून तुला सांगतो ती फटाकडा उडवायचा आणलेला ती पण घातलाय केक मध्ये. काय सांगायचं तुला आता मॅडमचं नाही म्हणून तुम्हाला मी 4 वेळा कॉल करत होतो, मॅडम लवकर या. अरे बाकीच्यांनी बाहेर हॉटेलला अरेंजमेंट केलं केक कापायची, सगळ्यांनी तिथं हे केलं. आपलं कसं घरचं आहे, कधी कापला तर चालतं आपलं. हे आहे पण ही कसं वाटला की कधी बघितलंय तुम्ही एवढ्या केक मध्ये? लेकरांनी नाही, तिने बोट घातल्या. आणि मी तुम्हाला सांगतो तिचं तोंडावनं ओळखलं, हिला जाग्यावर धरलं आणि हिचं तोंड बघितलं का, ही तोंड आहे ना समजा केकने भरवलं. तर इकडं आताशी मॅडम आल्या तर तुम्हाला सांगतो. तर संध्याकाळ किती वाजल्या बघितले का, आणि आताशी केक कापायचं नियोजन चालू आहे. आणि इकडं बघा हा गुलाबी केक हे लोक ह्याला काय केलं आता खायला का अवघडच आहे. टेस्ट बघितलं झालं राधू चल की माव, चला का हे केक कावा हे करायचंय. चल की ओवळ की, चल की माऊला आत्याला ओवळ. चल आत्याला ओवळ. हा थांबा झालं की सेलिब्रेशन लगेच करायचं. फटाकडा उडून का जातात ते राधू इकडे बघ किती बार दाखव. हो का इकडे बघा. हो का ह्याला केक लागला मॅडम. खोटं वाटत हो का, ही फटाकडा हो का ह्यात ना असं बोळात तिने घातला दुर्ग्याने. ह्याच्यात घालायची हो का, अशी घालायची आणि असा लागला का अशी चुकून घ्यायची. चुकून घेऊन आणि नाही दिला की ओरडायची. जेव्हा तिच्या पोटात केक गेलाय तेव्हा ती ग बसली. चला कापा सर. आता ही केक काढा साईडला. प्रियंका ही असला केक त्याच्या आईला सगळा ठीक आहे. काढ चॉकलेट केक आणला होता. उचल असं धरून उचल. हा उचल. काय म्हणाव तुला माणसाने कसं काय केक कापाव का नाही? हिला लक्ष ठेव म्हणलं होतं, तुला लक्ष ठेव म्हणलं होतं ना तिच्या. नाही तिने बघितलं, ती म्हणली आता माझा पण काय विषय. प्रियंका तर वैतागून गेली. ती म्हणली मॅडम काय म्हणली माहितीये, ती केक गेला तिकडं समजा गेलं, माझं डोकं नुसतं दुखायला लागलं म्हणलं ह्या पोरांना.
10 वेळा त्या केकला धरलं तरी पोरगी आता ती हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू मॅडम सिस्टर, हॅपी बर्थडे. तर बघितलं मित्रांनो, तर आता किती आपलं ह्याच्यात ना आता ती काय शुगर वाढायचं काम आहे. तर ओवळून घेतलं आणि रात्री 12ला पण तू चालता केक कापायला आणि आता शेवटच्या 12ला पण तूच मस्त पैकी तिने स्पेशल तुमच्या आवडीचा फोन वेगळं काय काय टाकून बघा. तर आता कसं चला, तर केक कापला, सेलिब्रेशन केलं छोट मोठं. तर आमच्या डुग्या मावनी कसा केक खाल्ला जमतय नाही नाही केलं नाही ग, फोडणीचा भात केलाय मस्त. खरं सांग बघ ना येऊन चल तुकडा. हो 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 हे असला केक केलता बघितला मग आणलेला, लय अवघड आहे. हो उघड के जर असली बिर्याणी तर नाही गुरुवारच बनवला बघितला कसा भात. व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी. चला काढा ए कर ताट खात्याने समजे. ए नकून फेकून कर नको, 2-2 घास खाऊ दे माझ्या बहिणीला खाऊ दे थोडं तरी, थोडं खाऊ दे. आणि स्पेशल काय केलं, काय आज काय केलं तुम्ही? ही अंगठी ही केलं 1 लाखाचं मॅडमने आज हातातलं सोन्या दाखवा काढा. हा हो का, ही केलंय किती ग्रॅमचं आहे? 1 तोळा ना, 1 तोळा. तर हे बघा इथं शिक्का पण आहे आतमध्ये. पहिल्या बँड आहे का सोन्याच्या आहेत का बघितलं. हा रिंग केलेली अशी आपण बघायला गेलो एकदा, तेव्हा वापस आलो. पसंत नव्हती का तेव्हा? मला बघायला गेलो होतो. तर ही केलेले गिफ्ट बघितलं बर्थडेची आठवण 1 लाखाचं. थांब मम्मी मी येतो गावाकडे. जराच्या घरात केक असला आणि त्याला जर राखण कोण पाहिजे असलं आमच्याकडे आहे बघा. डुगा माऊ राखण आहे बघितलं. बर चल फोडणीचं भातार चल आणि प्लेट मध्ये खाऊ दे की मॅडमला, खाऊ दे मम्मीला. हा केक नको नको झाले तरी पण झाला काय उद्या जायचंय आता. आज जर वर्षी मॅडम आश्रम मध्ये जातात आणि बर्थडे तर्फे उद्याचा मुलांना खाऊ वाटप करत असतात त्यांचं ते पहिल्यापासून. वाढ वाढ बरं म्हणलं मॅडम केक बघून बेशुद्ध पडतात काय. केकची अवस्था तशी झाली, त्यावरच तुमचं नाव गेलं आणि समजा गेलं.